तर अजून एक महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरीमध्ये स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आलेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा जोरदार सामना आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार। नक्कीच केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात नेमका कौल कोकणचा कौल कोणाला मिळणार, भाजप पहिल्यांदा त्या ठिकाणी शिरकाव करणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। रत्नागिरीमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आलेलं आहे आणि ईव्हीएम मशीन्स या मतमोजणीसाठी आता बाहेर काढण्यात येतील। तत्पूर्वी पोस्टल मतांची मोजणी या ठिकाणी होईल। तर थोड्याच वेळामध्ये आता इथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अवघी काही 15 ते 20 मिनिटं उरलेली आहेत मतमोजणीसाठी। त्याआधी पोस्टल मतं काढली जात आहेत। आपण इथे पाहतोय की पोस्टल मतं जी आहेत म्हणजे सरकारी अधिकारी किंवा मतदान अधिकारी जे आहेत त्यांची ही पोस्टल मतं असतात। सीमेवर असलेले जवान जे आहेत त्यांची ही पोस्टल मतं आहेत। तर ही मतं जी आहेत ती आधी मोजली जाणार आहेत। त्यामधून पहिला कल जो आहे तो आपल्या समोर येत असतो। नक्कीच तर रत्नागिरीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेलं आहे आणि आता पोस्टल मतांची मोजणी या ठिकाणी सुरू होईल। तर ठीक 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नारायण राणे त्याविरोधात विनायक राऊत असा जोरदार सामना रत्नागिरी सिंधुदुर्गात पाहायला मिळतो। आणि स्ट्रॉंग रूमची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ईव्हीएम मशीन जे आहेत ते आता इथून नेल्या जातील मतमोजणी केंद्रावर, त्याचा सील काढला जाईल आणि त्यानंतर त्याची तपासणी केली जाईल। पोलिंग एजंटच्या समोर ही तपासणी केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तर साताऱ्यामध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतपेटा दाखल झालेल्या आहेत। अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर साताऱ्यामधली ही दृश्य आपण पाहतो। तर साताऱ्यामधली स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेली आहे आणि या ईव्हीएम मशीन आहेत ज्यामध्ये तुमचं मत कैद झालेलं आहे। तुम्ही जे मत दिलेलं आहे ते याच ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे आणि आता 8 वाजता ही मतं मोजली जाणार आहेत। तर पोस्टल मतं जी आहेत म्हणजे 2004 पासून ईव्हीएम मशीन्स आलेले आहेत मतदानासाठी आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे आपण पोस्टल मतं या ठिकाणी पाहतोय। या पोस्टल मतांची मोजणी केली जाईल। आधी पोस्टल मतं मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएम उघडली जातील आणि त्याची मतमोजणी बरोबर 8 वाजता सुरू होईल। पुढचा कल काही मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचेल। नक्कीच तर अवघ्या काही वेळामध्ये पहिला कल हाती येणार आहे। देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार की इंडिया आघाडी बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अवघ्या काही क्षणात पहिला कल आपल्या हाती येणार आहे। तर देशाचा कौल नेमका कोणाच्या बाजूने हे देखील यामध्ये स्पष्ट होणार आहे। देशाचं भवितव्य कोणाच्या हाती जनतेने सोपवलेलं आहे। पुन्हा एकदा मोदींना संधी देणार का जनता, हे की मग इंडिया आघाडी परिवर्तन घडवणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल आणि त्यासाठी हा निकाल महत्त्वाचा असेल। नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी महायज्ञ सुरू करण्यात आलेला आहे। तर नाशिकमध्ये महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी महायज्ञाला सुरुवात करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आता महायज्ञ या ठिकाणी करतायत आणि नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी हा महायज्ञ केला जातोय। नाशिकमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन देखील घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी इथे महायज्ञ सुरू करण्यात आलेला आहे।